14 एप्रिल बुद्ध जयंती किंवा 1 जानेवारी यासारख्या विशेष दिनी बौद्ध समाज जागृत असतो. मात्र उर्वरित काळात विहारे बंद पडलेली दिसणे ही चिंताजनक बाब आहे. काही ठिकाणी विहारांचा वापर राजकीय प्रचारासाठी होत आहे. हे थांबायला हवे. नवीन पिढी घडवण्यासाठी तरुणांनी विहारांकडे वळणे गरजेचे आहे. तरच आपली धम्म चळवळ खऱ्या अर्थाने बळकट होईल, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा अमरावती बडनेराच्या वतीने राजेंद्र नगर येथील विशाखा बुद्ध विहार येथे 371वी साप्ताहिक बुद्ध वंदना उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर खोब्रागडे यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेशना दिली. महासभेच्या कामातून न्याय मिळते या प्रश्नावर बोलताना धम्माचे आचरण आणि आकलन हेच आमचे खरे मानधन आहे, असे प्राध्यापक बोरकर यांनी ठामपणे सांगितले. आज विहारांची संख्या वाढत असली तरी भिक्खूंची संख्या कमी असल्याने विहारे ही धम्म प्रचाराची प्रमुख केंद्रे बनली पाहिजेत, असा सूर या कार्यक्रमात उमटला. या कार्यक्रमाला प्राध्यापक दिनकर तुर्काने, नयन मोंढे, राहुल शेंडे, किशोर बोरकर यांच्यासह राजेंद्र नगर मधील असंख्य बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या. बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या 371व्या रविवारच्या बुद्धवंदना ज्या ठिकाणी होत आहे विशाखा बुद्ध विहार, खरोखरच या बुद्ध विहाराबद्दल बोलायचं झाल्यास तर मी बरेचदा या बुद्ध विहारात आलो आहे आणि तुर्कानी समाजाच्या माध्यमातून या विहाराचं अतिशय उत्कृष्टरित्या संचालन चालते आणि आमच्या या रविवारच्या वंदनेचे प्रणेते माझे मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, आमच्या या जिल्ह्याचे संघटक आर के बडकर सर, बडनेराचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आटे सर, शेंडे सर आणि सामारे सर सातत्याने या उपक्रमासाठी विहारात जाऊन आणि आमचा हा उपक्रम दररविवारी वेगवेगळ्या विहारात कसा चालेल याकरिता सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमच्या जिल्हा महिला कोषाध्यक्षा मालकीताई मेश्राम या सर्व आणि उपस्थित असलेल्या विशाखा बुद्ध विहाराचे तसेच माझे मित्र आदरणीय गौतम भाऊ मेश्राम या आणि उपस्थित असलेल्या तमाम बौद्ध उपासक आणि उपासिकांना माझा सप्रेम जय हिंद. खरोखरच आपण ही रविवारची वंदना सातत्याने सुरू आहे आणि बोलकर सर वेगळं काही करत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की दर रविवारी बौद्धाने विहारात जायला हवे. मात्र आपण दर रविवारी जातो का? मात्र हे विहार याला अपवाद आहे. कारण सरांनी सांगितलं आणि मी स्वतःही पाहिलेलं आहे की इथे अतिशय चांगले उपक्रम होतात आणि त्या उपक्रमात मी अनेकदा सहभागी झालेलो. मला एक सांगायचं आहे, हे आपल्यासाठी नाही मात्र आपल्यातील कन्वर्ट झालेले जे ख्रिश्चन झालेले आहेत ते ख्रिश्चन मिशनरी काम करतात असे लोक दर रविवारी आपल्या ख्रिश्चन चर्च मध्ये जातात. मात्र मग आपल्या बौद्धांना काय होतं? कारण असं मला असं वाटते की बहुतांश वस्ती आपली जास्त लोकसंख्या असेल आणि आज रविवारी आहे, पण मागची शोकांची काय की आपले उपासक उपासिकांची जी उपस्थिती आहे ती अतिशय नगण्य आहे. त्यावरून म्हणजे खेद वाटतं की बाबासाहेबांनी केलेला जो उपदेश आहे की दर रविवारी विहारात या, त्या दर रविवारी विहारात जाण्याच्या आपण या उपदेशाला आपण स्वतः केला नेहमी देत आहोत. त्यामुळे आपले जे उपक्रम खरोखरच मी पाहिलेले आहेत. मात्र रविवारी सातत्याने जर आपण विहारात आलो तर आपली नवीन पिढी विहारात येईल आणि आपला जो धम्माची चळवळ आहे सातत्याने सामोरे जाईल. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.